नसल्याचं सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 10 नोव्हेंबरला गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती आणि यावर विविध चर्चांना उधाण आलं होतं। त्यावर अजित पवारांनी प्रथमच भाष्य केलं, दिवाळीआधी मला डेंग्यू झाला होता, पण मला राजकीय आजार झाल्याचं वृत्त माध्यमांनी चालवलं। याचं वाईट वाटलं। मी लेचापेचा माणूस नाही, तसंच अमित शहांकडे कुणाची तक्रार केली नाही, असं अजित पवारांनी म्हटलं। खरं तर मधल्या काळात दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झालेला होता आणि त्याच्यात माझे 15 दिवस त्या आजारामध्ये गेले। दुर्दैवाने त्यावेळेस मी कधी कधी टीव्ही बघायचो, पेपर वाचायचो, तर आजार राजकीय आजार आहे वगैरे मला नेहमीच वाईट वाटतं। मी नेहमी पत्रकार मित्रांना पण सांगतो, मी काही असला लेचापेचा माणूस नाहीये। जी माझी मतं असतात ती गेले 32 वर्ष मी स्पष्टपणे लोकांच्या समोर आपल्या समोर मांडत असतो आणि असला राजकीय आजार बिजार असलं तर माझ्या स्वभावात नाही, रक्तामध्ये नाही। आणि कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मध्ये मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो, तेव्हा पण तक्रार करायला गेले। तक्रार करणं माझ्या स्वभावात नाहीच। तर राज्यातील सरकारविषयी गेल्या काही दिवसांपासून सतत भविष्यवाणी केली जाते। अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं। महाराष्ट्रात अस्वस्थतेमुळे जनतेचं नुकसान होत आहे आणि 200 आमदारांचं सरकार असूनही ते सरकार स्थिर नाही, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय। 200 आमदारांचा पाठिंबा असणारं सरकार स्थिर नाही असं कसं म्हणू शकतो, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। आणि आज महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं नुकसान होत आहे। 200 आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थिरपणा नाही देत। याच्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे आणि मायबाप जनतेचंही नुकसान होतं आहे। आणि जेव्हा मी दिल्लीतून हे पाहते, पाटील साहेब आणि मी दिल्लीत असतो, त्याच्यामुळे आम्हाला दिल्लीत सगळा डेटा मिळतो प्रत्येक राज्यात काय चाललंय। आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जो विकास आहे त्याचा वेग खूप कमी झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय आणि हे अतिशय चिंताजनक आहे। आणि हा राजकीय नाही, हा एक सामाजिक विषय होऊ शकतो पुढे। स्थिर सरकार नाही कोण म्हणलं? स्थिर सरकार नाही कसं? 200 आमदारांचा पाठिंबा असणारं सरकार स्थिर नाही असं कसं म्हणतो? त्या आमदारांची सुनावणी वेगवेगळ्या कोर्टात चालली आहे। एक मिनिट, मीच सांगतो, प्रत्येकाचं वेगवेगळं काम चाललेलं आहे। सरकारचं सरकारी काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विकासाला महत्त्व देतात। अनेकदा कुणी काही त्यांच्याबद्दल बोललं तर ते म्हणतात की बाबा त्या गोष्टीला महत्त्व देता मी डेव्हलपमेंटला महत्त्व देऊन पुढे चाललेलो आहे। आणि मी आत्ताच तुम्हाला साधारण काय चाललेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपल्या आपल्या न्याय मागण्याचा अधिकार आहे। त्याच्यात कुणी सुप्रीम कोर्टात गेलंय, कुणी हायकोर्टात गेलंय, कुणी विधानसभा अध्यक्षांच्याकडे गेलंय, कुणी निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे। ज्याला कुणाला जो काही अधिकार आहे त्याच्याबद्दलचा न्याय द्यायचा आणि ज्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे, असा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे आणि अशातच आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी जी ती खासदार सुप्रिया सुळेंनी केली। तर मराठा धनगरांना आरक्षण देण्यासाठी चर्चा करून मार्ग काढू असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं, राज्यात मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं। राजकारण समाजकारण गांभीर्याने गॉसिपवरती जाऊन आपण सगळ्यांनीच म्हणजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी तर जास्ती जबाबदारीने बोललं पाहिजे। आणि मला विचाराल तर आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या सरकारने त्याच्यासाठी सेशन बोलवलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्यांच्या मागण्यांबद्दल अतिशय संवेदनशीलपणे चर्चा झाली पाहिजे। त्या चर्चेला पूर्ण ताकदीने आम्ही तयारी आहोत आणि आमचा पाठिंबाही राहील। ते देत असताना ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे। पाठीमागच्या काळामध्ये देत असताना एकदा पृथ्वीराज बाबाच मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्ही लोकांनी दिलं होतं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही। पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यावर त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी दिलं, ते हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीममध्ये टिकलं नाही। अशा पद्धतीनं ते घडलं आणि मग त्याच्यातनं
त्या घटकाला असं वाटतं, त्या समाजाला असं वाटतं की बाबा आम्हाला काही हे खेळवतायत का राज्यकर्ते, आणि त्याच्यातनं जे निर्णय घेतात त्यांच्याबद्दल पण गैरसमज निर्माण होतात. स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी अशा पद्धतीचा प्रयत्न सरकारचा, स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांचा चाललेला आहे. त्यांनी काही समित्या पण नेमलेल्या आहेत. राज्यात